सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. मिलन अभी आधा अधुरा हे भाग 165. रोहितनं राणीचा मेघनासमोर लक्ष्मी असा उल्लेख केला आणि तिला निमंत्रण असेल तरच मी येऊ शकतो तुमच्या घरी असं म्हणाला आणि मेघनाला खूप राग आला. तिला तर राणीला अजिबात बोलवायचं नव्हतं, फक्त रोहितला बोलवायचं होतं आणि तिनं रागारागात फोन आपटला आणि तशीच बसली डोकं पकडून. आणि काय करू, राहू दे का, त्या रोहितलासुद्धा नको बोलवत नाही, पण रोहित आलाच पाहिजे, त्याशिवाय माझी आणि त्याची आणखीन जास्त ओळख कशी होणार. पण राणी आली तर पुन्हा त्या दोघांचे रोमॅन्टिक चाळे सुरू होतील, जे मला अजिबात आवडत नाहीत. राणी माझ्यासमोर तर मुद्दामच त्याला चिकटून बसते आणि हे मला आवडत नाही. मला जळवण्यासाठी, तिचा रोहितवर किती हक्क आहे हे दाखवण्यासाठी राणी काहीही करते. मग काय करू मी, असं म्हणून ती विचार करायला लागली. आणि इतक्यात तिची मम्मी तिथं आली आणि म्हणाली, विचार सोडून दे. मेघनानं तिच्याकडे बघितलं आणि म्हणाली, काय म्हणालीस? आणि मेघनाची मम्मी म्हणाली, तू रोहितचा विचार सोडून दे. त्याच्या मागे पुढे करणं, त्याच्या सतत विचार करणं, हे तू सगळं सोडून दे मेघना. आणि मला माहीत आहे, ज्याची तू वाट बघतेस ना तोच आहे. पण मेघना, यानं काहीही उपयोग होणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, तू चुकतेस. आणि मेघना म्हणाली, मम्मी, हे सांगण्यासाठी तू इथे आलीस का? मग माझ्याशी बोलूच नको. असं म्हणून मेघना उठली आणि बाहेर निघाली. तशी तिच्या मम्मीनं तिच्या हाताला पकडलं आणि रागातच पाठीमागं ढकललं आणि म्हणाली, हा काय स्वभाव आहे ग तुझा? इतकी विचित्र कधीपासून वागायला लागली आणि कधीपासून तू आमचं इतकं ऐकत नाहीस? हे बघ मेघना, आम्ही आई वडील आहोत तुझे. तुझी काळजी आम्हाला आहे म्हणून बोलतोय. रोहित आणि राणीचा संसार सुखाने सुरू आहे तर तसाच राहू दे. आणि मेघना खोटं बोलत म्हणाली, नाही ग मम्मी, रोहितचं राणी खुश नाहीत एकमेकांसोबत. आणि तुला सांगू का, ती मुलगी जबरदस्ती त्यांच्या गळ्यात पडते. मेघनाची मम्मी म्हणाली, अगं पण कसंही असलं तरी आता त्यांचं लग्न झालंय आणि त्या त्यांच्या गोष्टी आहेत, आपल्याला काय करायचं? तरीही मेघना म्हणाली, असं नाही मम्मी, मी आणि रोहित चांगले फ्रेंड्स आहोत आणि ते त्यांचं दुःख माझ्यासमोर बोलून दाखवतात आणि राणीपासून सुटका हवी असं म्हणतात. पण काय आहे ना, त्यांच्या घरचे आहेत ना, ते जबरदस्ती करतात राणीसोबत राहण्याची. त्यामुळे सरांना राणीचे नखरे सहन करावे लागतात आणि राणीसुद्धा घरच्यांच्या जीवावर खूप नखरे करते, सतत चुका करते आणि सर इरिटेट होतात तिच्यासोबत. आणि मी त्यांची फ्रेंड्स आहे म्हणून माझ्याशी सगळं शेअर करतात. आता मेघनाही इतकं खोटं होतं ते खरं खरं आणि मनापासून बोलत होती की तिच्या मम्मीला वाटलं खरंच की काय. आणि तिची मम्मी म्हणाली, एक फ्रेंड्स म्हणून त्याची मदत करणं ठीक आहे बाळा. अगं पण तू लग्न कधी करणार, तुझं काय? आणि मेघना म्हणाली, मम्मी माझं काय तेव्हा, मी माझं काय ते बघून घेईन. तिची मम्मी म्हणाली, जर तू रोहितची वाट बघत असतील तर ते शक्य नाही. लक्षात ठेव, तुला दुसरीकडे लग्न करावंच लागेल. त्याचं ऑलरेडी एक लग्न झालं आहे आणि राणीचा स्वभाव बघता राणी त्याला सोडणारच नाही. त्यापेक्षा तू त्याची स्वप्न बघणं सोडून दे आणि दुसरीकडे कुठेतरी लग्न कर आणि संसार सुरू कर. मला आता तुझ्यासाठी एकही दिवस थांबू वाटेना. दुसऱ्यांच्या आयुष्याच्या मागे धावून धावून तुझं आयुष्य संपून जाईल आणि त्यांचं कसं व्हायचं तसं होऊ दे. उलट त्यांचा संसार सुखाचा सुरू झाला तर आनंदच आहे आणि तुला बघायला पाहुणे येतील. कोणालाही फ्रेंड्सला घरी बोलवू नको आणि तूही कुठे जाऊ नको. आणि मेघना म्हणाली, नाही मम्मी, तू सारखे सारखे घरी पाहुणे बोलवू नकोस बरं. मी सांगितलं ना तुला, मी कोणत्याच मुलाला बघणार नाही आणि स्वतःला दाखवणारही नाही. मी त्याचीच वाट बघणार. राणी त्याच्या आयुष्यातून जाण्याची मी वाट बघणार. आणि मेघनाची मम्मी म्हणाली, तुला इतकी खात्री आहे का गं राणी त्याच्या आयुष्यातून जाईल? तुला ती डेट माहीत आहे का ज्या दिवशी राणी तिथून निघून जाईल? मूर्ख आहेस तू. आज उद्या ती गरोदर राहिली तर तिचं जाणं कॅन्सल होईल आणि ती म्हणाली का तुला मी जाणार आहे? अगं या मोठ्या घरातील मंडळी बायको प्रतिष्ठेसाठी करतात आणि जर ती नाही आवडली ना तर तिच्याऐवजी बाहेर 10 लफडी करतील, 10 बायका नाचवतील, पण लग्नाची बायको एकच असते, फक्त प्रतिष्ठेसाठी. त्यांच्या घरातल्या गोष्टी, भांडणं उंबऱ्याच्या बाहेरसुद्धा येत नाहीत. जानकी सूर्यवंशी किती मोठं व्यक्तिमत्व आहे माहीत आहे का? आणि त्या नावाचा रुबाब अख्ख्या पंचक्रोशीत माहीत आहे का तुला?
आणि तू हे स्वप्न बघत बसलीस तर त्यांच्या मुलांची लग्न होतील, पण तुझं व्हायचंच नाही. रोहित राणी पुढे गेलेले आहेत आणि मेघना तरीही हट्ट करत म्हणाली, मम्मी असू दे, पण मी वाट बघणार म्हणजे बघणार. तसं तिच्या मम्मीला राग आला आणि ती म्हणाली, आता एक काम कर. असं म्हणून ती तिच्या कपाटात गेली आणि म्हणाली, चल तुझे कपडे घे, बॅग भर आणि मावशीकडे निघून जा. तीच तुझं काय तो निकाल लावेल. तू माझं ऐकत नाही ना? मी मावशीला तुझ्याबद्दल सगळं सांगणार. आता मेघना थोडीशी घाबरली, कारण तिची मावशी फार करारी होती. सगळेच नातेवाईक तिला घाबरून असायचे. विशेषतः मेघनाकडून लहानपणी खूप चुका झाल्या होत्या आणि मावशीने तिला कडक शब्दात सरळ केली होती खूप वेळा. त्यामुळे तिच्या सडेतोड बोलण्याला मेघना घाबरायची. आणि तिची मम्मी आता सरळ तिची बॅगच भरायला लागली आणि ही नोकरी वगैरे सगळं सोडायचं आणि गुपचूप मावशीकडे निघायचं. तिकडंच तुझं लग्न लावून द्यायला सांगते, असं तिची मम्मी म्हणाली. त्याचवेळी रोहितचे फोटो बदाबदा खाली पडले आणि त्याचे फोटो बघून तिची मम्मी पुन्हा चक्रावली आणि म्हणाली, हे असले धंदे करतेस का रात्रभर? आणि ते सगळे फोटो घेऊन तिची मम्मी कचऱ्यात फेकायला गेली. तशी मेघना आडवी पडली आणि म्हणाली, मम्मी ते सगळे फोटो इकडे दे. तू ते फोटो फेकणार नाहीस, नाहीतर बघ मग. तिची मम्मी म्हणाली, काय करशील? बोल ना, काय करशील? आता त्याचा एकही फोटो तुझ्याकडे नसेल आणि मोबाईलमधून सुद्धा सगळे फोटो डिलीट करून टाकायचे. आणि मेघना म्हणाली, नाही मम्मी, तू असं करू शकत नाही. मी कुठेही जाणार नाही आणि मी रोहित सरांची स्वप्न बघणं सोडणारही नाही, नाहीतर मी जीव देईन माझा. असं म्हणून मेघनानं किचनमधून चाकू आणला आणि स्वतःच्या हातावर पकडला. आता तो चाकू धारदार होता आणि ती मम्मीला तो चाकू हातावर पकडून निक्षून सांगत म्हणाली, मम्मी, मी माझी नस कापून घेईन. ते फोटो तू पटकन होते तिथे ठेव. आणि हे बघून तिची मम्मी घाबरली आणि मेघनाला वेळ लागले असं तिला वाटायला लागलं. एकुलती एक मुलगी होती, लहानपणापासून तिलाच लाडात वाढवलं आणि आता हे काय होऊन बसलं असं तिला मम्मीला वाटलं. आणि तिची मम्मी तिला समजावत म्हणाली, हे बघ मेघना, तू हे चांगलं करत नाहीस बाळा. आणि मेघना पुन्हा वेड्यासारखी मोठे डोळे करून म्हणाली, मम्मी, मी धमकी देत नाही. मम्मी, तू हे कोणालाही सांगणार नाहीस, समजलं? जर तू कोणाला सांगायला गेली की मी रोहितला मिळवण्याचा प्रयत्न करते तर माझं मेलेलं तोंड बघशील. आता तू जातेस की नाही? आणि तिची मम्मी म्हणाली, जाते, पण तू असं काही करू नकोस बाळा, चाकू खाली ठेव. आणि मग मेघनाच्या हातातून मम्मीनं चाकू घेतला आणि निघून गेली. आणि मेघनानं दरवाजा लावून घेतला आणि पुन्हा हसायला लागली. आणि सगळं स्वतःच्याच मनाप्रमाणे व्हावं अशी तिला सवय झाली होती. आणि आता इकडे सूर्यवंशींच्या घरामध्ये राणी किचनमध्ये नाश्ता बनवत होती आणि रोहितवर चिडलेलीच होती. आता राणी तिकडं आली आणि इतकं सगळं बोलून गेली आणि तिचा राग घालवण्यासाठी काय करावं असा तो विचार करायला लागला. आणि तिच्या पाठीमागं किचनमध्ये गेला आणि तिला मिठी मारणार इतक्यात तिथं सोनमच आली. आणि रोहितचा राणीला मिठी मारण्याचा प्लॅन फसला. आणि रोहित सोनमला म्हणाला, सोनम, अगं तू इथे काय करतेस? तू जा ना, तुला रोशन हाक मारतोय. सोनम म्हणाली, रोशन मला हाक मारतोय का? नाही, कुठे तेव्हा? मी आत्ताच आले बेडरूममधून. आणि दादा, अहो तो तर झोपला आहे. आणि रोहित म्हणाला, अच्छा, झोपलाय का? मग मला भास झाला की काय? पण तरीही सोनम, एकदा बघून ये ना, तो का हाका मारतोय? मला का भास होतोय? आणि सोनम कन्फ्यूज झाली आणि म्हणाली, बरं. तशी राणी म्हणाली, सोनम, काही जायची गरज नाही. भाऊजींनी काहीच हाक मारली नाही. आपण पण इथे आहोतच की, मग काय आपल्याला का भास झाला नाही? आपल्याला हाक ऐकायला का नाही आली? आपले कान फुटलेत का? आणि सोनमनं तिचा ठसक्यातला आवाज ऐकला आणि रोहितकडे बघितलं. रोहितचं तोंड पडलेलं होतं आणि तिला कळलं की या दोघांमध्ये बिनसलं आहे. आणि सोनम हळूच रोहितच्या कानात म्हणाली, दादा, मी इथे थांबायचं नाही असं सांगा ना सरळ सरळ. राणीताई रुसल्यात का? आणि रोहित म्हणाला, हो, तू किती समजदार आहेस गं सोनम. आता जातेस का इथून? मला तिचा रुसवा काढायचा आहे. आणि सोनम हळूच तिथून सटकली. तशी राणी म्हणाली, कुठे निघालीस? जाऊ नकोस, मला मदत कर. तसं सोनमनं वाईट तोंड केलं आणि तिथेच थांबली. आता काय उपयोग, सगळेच उठले आणि बाहेर आले. नाश्त्याची गडबड सुरू झाली आणि त्यामुळे रोहित कुमार नाराज होऊन पुन्हा बेडरूममध्ये गेले. आता सगळे नाश्ता करत होते, पण तो रूममध्येच होता. जानकी म्हणाली, रोहित कुठे गेला? आज लक्ष्मीपूजन आहे, त्याची चर्चा करायची आहे. राणी त्याला बोलव. आणि राणी गेली बोलवायला. तर हे महाशय अजूनही उठून 2 तास झाले तरी विना आंघोळीचेच बसले होते. आणि राणी म्हणाली, सर, तुम्ही आंघोळ केली नाही का? आणि रोहित म्हणाला, नाही ना, राणी, आपल्या दोघांना एकत्र आंघोळ करायची आहे असं म्हणालीस ना, म्हणून थांबलोय.
आणि राणी म्हणाली, आता काही गरज आहे का त्याची? मी आंघोळ करून घेतलेली आहे, तुमची तुम्ही करा. रोहित म्हणाला, ए राणी, तू माझ्यावर काय चिडतेस गं? या सगळ्यात माझा काय दोष आहे? राणी म्हणाली, सगळा दोष तुमचाच आहे. त्याला इथं कोणी आणला? तुम्हीच ना. आणि रोहित म्हणाला, हे बघ राणी, तो पाहुणा आहे आणि तुझा सख्खा भाऊ आहे. माझ्यापेक्षा जवळचा तो असायला हवा ना तुला. आणि उगीच तू तुझ्या भावाचा राग माझ्यावर काढतेस, वड्याचं तेल वांग्यावर काढतेस. मी काहीतरी म्हणालोय का? तुझ्यासाठी मी आणला ना बाथटब पटकन, आणि मग आता आपण दोघं त्याच्यामध्ये आंघोळ करायची, हो की नाही? आणि राणी म्हणाली, बाथटब आणून उपयोग काय? त्याच्यामध्ये आंघोळ कोणी करायची? ती इच्छा पूर्ण केली, पण ही दुसरी इच्छा मारून टाकली. रोहित म्हणाला, अगो मारली कुठं, फक्त लेट झालं. मग आता चल. राणी म्हणाली, नाहीच, मला त्यामध्ये त्याचं उद्घाटन करून तुमच्यासोबत पहिली आंघोळ करायची होती, पहिल्यांदा. आणि मी तुम्हाला उठवत होते तर तुम्ही उठला नाहीत. माझा खूप अपमान केला पहाटे पहाटे. आणि रोहित म्हणाला, राणी अगो कंटाळलो होतो मी, काल खूप प्रवास झाला, खूप बेटीकाठी झाल्या, दिवसभर उभा होतो. आणि तुझं काय सुरू होतं पहाटे पहाटे? आंघोळीचा, चला आंघोळीला, चला आंघोळीला, आणि मग पाणी संपून जाणार असल्यासारखं. राणी अगो जरा, आणि जरी तुझ्या भावानं त्यामध्ये आंघोळ केली असली तरी आपण दोघे जे करणार आहोत ते पहिल्यांदाच आहे ना. आता आपल्या बाळानं आंघोळ केली असती तर तुला वाईट वाटलं असतं का? सांग ना, वाईट वाटलं असतं का? मग तुझ्या भावानं आंघोळ केली तर काय बिघडलं? आता राणी थोडी शांत झाली. तो किती समजदार आहे हे तिला कळत होतं. आणि खरंच आपलं बाळ आल्यानंतर आपल्या प्रत्येक गोष्टीवर त्याचा हक्क असेल, म्हणजे आईबाबांवर पहिला हक्कसुद्धा त्याचाच असतो. अगदी आई बाबाच्या वाटणीला येतच नाही आणि बाबा आईच्या वाटणीला येत नाहीत. पण आपण का चिडतोय मग? प्रेमातल्या प्रत्येक गोष्टीतला वाटेकरी हा येणारच आहे. आणि मग राणी म्हणाली, ठीक आहे, आता लक्ष्मीपूजन आहे, आज तर त्याच्याविषयी काही बोलायलाच नको, तुम्ही बाहेर या. आणि रोहित म्हणाला, असंच येऊ का? आणि राणी तंडवाकडे करत म्हणाली, तुमची मर्जी, असेच या, किंवा अश्मयुगातल्या मानवासारखे सगळे कपडे काढून या. आणि रोहित म्हणाला, हे बघ राणी, मी सुद्धा हट्टी आहे आणि तुझ्यासोबतच अंघोळ करणार आणि मग बाहेर येणार. आणि राणी म्हणाली, असं काय करता? आता कशाला इतके उतावळे होत आहे? हे आत्ता अजिबात शक्य नाही. आता वेळच नाही आणि सगळे जागे झालेले आहेत, ते नंतर बघू. आता असा ना तसा उशीर झालाच आहे ना, तर होऊ द्या. आणि राणी बाहेर आली आणि रोहितही तसाच पारोसा तिच्या मागे आला आणि त्याला असाच विना आंघोळीचा बघितला आणि सगळे चकित झाले. आणि मल्हारराव म्हणाले, रोहित, तू अजून आंघोळ नाही केली का बाळा? आणि रोहित म्हणाला, नाही केली, मला वाटलं आजही राणीच आंघोळ घालेल की काय, म्हणून थांबलो होतो. आणि राहुल म्हणाला, अरे 2 अभ्यंगस्नान होते ते झाले, आज आपली आपणच आंघोळ करायची आहे. त्याला सगळे आता हसत होते. आणि रोशन म्हणाला, मधले बंधू, अहो तुम्ही ना खूप आळशी झालात, रोज रोज बायकोनच आंघोळ घालावी असं वाटतंय का? आता पाडव्याची आंघोळ करा. आणि तोपर्यंत काय करशील, असाच बसशील का? जा पटकन आंघोळ करून ये. तरीही रोहित म्हणाला, नाही नाही, आज मला कंटाळा आलाय, बोला काय काम आहे? आणि चावट रोशन म्हणाला, हां, दाल में कुछ काला जरूर लगता है, याला म्हणायचं हटवाद. राणी वहिनी, दादा खूप हट्टी आहे ना ग आमचा, आणि तो आमच्या बिचाऱ्या राणी वहिनीला खूप त्रास देतो. आणि राणी वहिनी, यामध्ये तुझी काहीही चूक नाही बरं का. आणि आता सांग बरं खरं खरं वहिनी, की नवीन बाथटबचं उद्घाटन झालं का गं अजून? म्हणून दादा असं करतोय ना? अशा बंडलबाज रोशननं राणीला बोलण्यात गुंडाळून गुगली फेकली. आणि अल्लड राणी लगेच म्हणाली, हो ना भाऊजी, काल तर बाथटब आणला आणि मी यांना उठवत होते सकाळी, आणि कुणीही उठायच्या आत आंघोळ करूया म्हटलं तर उठलेच नाहीत. मला चिडून म्हणाले, एकटीच कर आणि म्हशीसारखी पाण्यात बस. आणि आता लागलेत मागे, चला आंघोळ करूया. आणि मी पण रुसले म्हणून आंघोळ करत नाही. आणि आता म्हणे तुझ्याशिवाय आंघोळ करणारच नाही. आणि अरे देवा, तसे आता सगळे हसले. आणि रोहितनं राणीकडे रागात बघितलं. आणि रोशन टाळी वाजवून म्हणाला, काढलं की नाही सगळं बाहेर? आणि दादासाहेबांचं पितळ उघडं. आणि रोहित म्हणाला, मूर्ख मुली, तुलाच राग येत होतं ना, आणि लाज वाटत होती ना, सगळ्यांना कळलं तर काय होईल, आणि तूच सांगितलंस का? राणी आता खजील झाली आणि पुन्हा किचनमध्ये पळाली. आणि राहुल म्हणाला, रोहित, तिला रागवू नकोस रे, ती प्युअर माइंडेड आहे. आणि रोहित म्हणाला, कसली प्युअर माइंडेड, एकही सिक्रेट ठेवत नाही. बरं, आता तुम्हा सगळ्यांना कळलेलंच आहे, तर पटकन काय काम आहे ते बोला, म्हणजे मी तिला घेऊन जातो. तिचीच इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून फुगून बसली माझ्यावर. आणि जानकी हसत हसत म्हणाली, बरं ऐक. आणि जानकी पुन्हा हसायला लागली, तिला बोलताच येईना. आणि सगळे डायनिंग टेबलवर हसत होते. आणि रोहित राणीला फार फार लाज वाटत होती. त्यांची बाथटबमधली आंघोळ इमॅजिन होत होती सगळ्यांना. आणि रोहित सगळ्यांनाच म्हणाला, काय हे, कशाला हसताय, तुमची काही लग्न झाली नाहीत का? आणि राहुल हसून म्हणाला, लग्न झाली रे, पण असलं नाही काही झालं.
असलं आमच्या म्हणताही नाही आलं. आणि रोहित म्हणाला, रोशनला विचारा, त्याच्या रूममध्ये बाथटब आहे की नाही. आणि म्हणून राणीनं मागितला. आणि मग सगळ्याला कळलं की अच्छा, हा हट्ट राणीसाहेबांचा आहे तर. आणि आतमध्ये हे सगळं ऐकणारी राणी म्हणाली, सरांना काही कळतं की नाही, कशाला सगळं सांगतात, आता सगळे माझ्याकडे किती विचित्र नजरेनं बघतील. आणि तिला खूप लाज वाटायला लागली. आणि मग मल्हारराव म्हणाले, अरे आवरा पटकन, त्याला काही सांगायचं ते सांगा आणि जाऊ दे त्याला, नाहीतर आज तो विना अंघोळीचाच राहील. तसं जानकीला तर जास्तच हसायला यायचं. आणि ती तोंडाला पदर लावूनच उठली आणि हसत हसत म्हणाली, मला तर काहीच नाही सांगायचं त्याला, रोहित तू जा रे. असं म्हणून जानकी सरळ तिथून उठून गेली आणि तिकडे जाऊन खूप हसायला लागली. आणि अरे देवा, आणि खरंच आता हा अख्ख्या घरामध्ये मस्करीचा विषय झाला. आणि रोहित पुन्हा वैतागून बेडरूममध्ये आला. आणि राणी किचनमध्ये लपून बसली होती, ती बाहेरच येत नव्हती. आणि उगीचच हनीमूनच्या दुसऱ्या दिवशी सारखी सिच्युएशन घरात झाली होती. आणि इकडे मेघन हा राणीच्या स्टेटसकडे खूप रागात बघत होती आणि विक्षिप्तसारखीच करत होती. आणि म्हणाली, तू चल दापोलीला, तुझं एकदा सूर्यवंशींच्या घरातून बाहेर पडलेलं पाऊल पुन्हा त्या घरात कधीच पडणार नाही, याची खबरदारी मी घेणार. मग आता काय आहे मेघनाचा नवा प्लॅन? त्यामुळे रोहित राणी एकमेकांपासून दूर होतील का, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू सो मच.